हाल ही में संपन्न लोकसभा चुनाव में महायुति उम्मीदवार सुनील मेंढे की हार के बाद आगामी विधानसभा चुनाव को देखते हुए अजीत पवार की राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से गोंदिया जिले के 4 विधानसभा क्षेत्रों में महायुति उम्मीदवारों को निर्वाचित कराने के लिए गोंदिया में पार्टी प्रत्येक विधानसभा क्षेत्र में अपनी ताकत बढ़ाने के उद्देश्य से कार्यकर्ताओं की बैठक आज से शुरू कर दी है। आपको बता दें और प्रफुल्ल पटेल खुद कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने के लिए बैठक ले रहे हैं। आंगामध्ये पण घेणार आहे काय सांगता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ताकदवर आणि सक्षम पक्ष म्हणून आमची ओळख आहे। हा माझा गृह जिल्हा आहे गोंदिया आणि भंडारा, आणि त्यामध्ये आता आम्ही आमच्या राष्ट्रवादीचे मेळाव्याचे आयोजन केलं आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक असो जे बाकीच्याही काही निवडणुका असो, आमच्या पक्षाला एक ताकद मिळाली पाहिजे। आमचे कार्यकर्ते संघटित आणि एकत्रित रूपानं सगळे राहिले पाहिजे आणि कामाला लागले पाहिजे। त्या निमित्तानं आम्ही आज इथे तिरोडाला आयोजन केलं आहे। आम्ही सगळे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे 7ही जे विधानसभा क्षेत्र आहे, आम्ही काही ठिकाणी लढो की न लढो, पण आमचा पक्ष किती म्हणजे सक्षम आहे हे तर आम्हाला दाखवावंच लागेल। दुसरं, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कुठे आम्ही लढलो की नाही लढलो, पण त्यांचा मनोबल कुठे खचला नाही पाहिजे। त्यांना आम्ही विश्वास देतो की माझ्यासारखा व्यक्ती आणि माझे सहकारी सगळेच या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही सज्ज आहोत, काम करत आहोत। आणि आमचा पक्ष या एकही कार्यकर्ता तिथे आमदार खासदार असो नसो, पण ते कुठेही त्यांना म्हणजे कमी वाटू नये आणि नेतृत्व त्यांच्या मागे उभा आहे हे विश्वास आम्ही देण्यासाठी एक मेळावा आयोजित केला आहे। अजित दादावर टीका